पासून सोलापुरात सतत पाऊस आणि त्याचा प्रभाव आपल्याला दिसतोय। अनेकांच्या घरात पाणी जात आहे, नाले ओव्हरफ्लो झालेत। महापालिकेची यंत्रणा कशा पद्धतीने काम करते आपण काय पाहणी केलं? याचा महत्त्वाचा विषय की महापालिकेत गेले 2 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत। तसंच आहे, तिकडे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तिकडे दबाव अभावी थोडासा हलगर्जीपणा दिसून येतो महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात। आणि त्यामुळे काय झाले, सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो। दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो, पण काही 5 वर्षापासून लवकर येतो। तर मे महिन्यात ही नाले साफसफाई झाली पाहिजे। आता मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले तिथे मी जाऊन आली, अशा एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालंय काम। हे ज्या खोला ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे। आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला, जवळजवळ 80 mm पडला, त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत, चोकअप झालेत। ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलंय, खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात। हे होतं दरवर्षी, पण हे आज एवढ्याशा पावसात एवढ्या लवकर झालंय। तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे। आणि आज आम्ही ती पाहणी केली, पण पाणीच नाही, पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत। आणि काही ठिकाणी स्टॉर्म ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे, ते पण झालं नाहीये। आणि जो आपण 99 कोटीचा जो प्रस्ताव दिला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता। आता मी UD सेक्रेटरीना फोन करून तो लवकरात लवकर प्रस्ताव, जे आपले नाले आहेत तिकडे बाजूला भिंत बांधून त्याचं चांगलं अजून थोडंसं रिफर्बिश करून, म्हणजे जे आपली लोक जी नाल्यात कचरा गाद्या पण टाकतात ते कुठेतरी पण आपले पण मला असं वाटतं जबाबदारी आहे, आपण पण त्याच्यात लक्ष देणं महत्त्वाचं आहे। काही ठिकाणी गाद्या, काही ठिकाणी बिच्छाने सगळं टाकलं आहे, ते त्याच्यामुळे पण चोकाप होतं आहे। तर ते थांबवण्यासाठी आता जी 99 कोटीची निधी मागितली ती ताबडतोब मिळाली पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करून UD सेक्रेटरींशी पण बोलणार आहे। आणि उद्या 3:30 वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत, कारण का पाऊस आहे, नाले साफसफाई झाली पाहिजे, रस्ते काही ठिकाणी खचले ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे। त्यासोबत आत्ता 6 वाजता कलेक्टरांकडे पण ग्रामीण भागातला पाण्याचा जो प्रश्न आहे त्याचा पण आढावा, कारण का अतिवृष्टीमुळे काही घरं त्या ठिकाणी पडलेत, काही शेतींचं नुकसान झालं, ते लवकरात लवकर ती पण निधी मिळाली पाहिजे। त्यासाठी आपण मीटिंग घेतोय, आम्ही सगळे कामाला लागलो। आपत्कालीन व्यवस्थापना आपल्याला दिसत नाही, अनेकांचे फोन महापालिकेला पुन्हा करायचं, जिल्हा प्रशासनाला संपर्क पुन्हा करायचं, कुठलीच यंत्रणा जाहीर केलेली नाहीये, त्यामुळे देखील नागरिकांची तारांबळ होते। नाही, 100% जसं मी म्हणाली थोडासा हलगर्जीपणा दिसतोय, कारण का निवडणुका नसल्यामुळे कोणाचा दबाव त्या ठिकाणी आता GB होत असतं, महापौर असतात, एवढे नगरसेवक असतात, आता काही नाही आहे, सगळं आरामात चाललंय। आणि म्हणून आता लोकांनी आमचा तो विश्वास दाखवलाय आणि आम्ही ताबडतोब तातडीने या बैठका घेतोय। आणि मी प्रशासनाकडून आशा बाळगते की त्यांनी लवकरात लवकर लोकांसाठी 24 तास आता कामाला लागून हे जी अडचण आहे ती दूर करा।